नमस्कार. मी विलास पंधारे, मनसर भीमाशंकर रोड, पळसटिका गोडेगाव जवळ सह्याद्री बालगृहाच्या माध्यमातून अनाथ निराधार मुलांचं संगोपन केंद्र त्या ठिकाणी कार्यरत आहे. गेली 12 ते 13 वर्षापासून संस्था छान प्रकारे आमचं काम, संस्थेचं काम समाजातील लोकांच्या सहकार्यानं, परमेश्वराच्या कृपेनं, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं चालू आहे. आणि आपल्या संस्थेमध्ये एक साधारण 4थी-5वीला असताना एक विद्यार्थी होता, तनिष म्हणून. आणि आपल्या संस्थेमध्ये ज्यावेळेस लोक व्हिजिटला यायचे, भेट द्यायला यायचे, तर त्यावेळेस माझ्या पश्चात किंवा मी असताना देखील तनिष हा विद्यार्थी जो होता, तर तो विद्यार्थी काय करायचा का तो सर मला पाहून आला का मला बोलू द्या, आणि तो छानपैकी पाहुण्यांचं स्वागत करायचा, त्यांचा आभार मानायचा, संस्थेची कार्याची माहिती, ओळख जी आहे तो त्याच्या शब्दामध्ये छान प्रकारे व्यक्त करायचा. आणि ज्या वेळेस मी त्या कार्यक्रमाला नसायचो त्यावेळेस आलेले पाहुणे मला गेल्यानंतर मला फोन करायचे का पंधारे सर तुमच्या बालगृहामध्ये आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी आणि छान वाटलं आम्हाला त्या ठिकाणी. आणि तो तनिष जो मुलगा आहे तुमचा, तो संस्थेचा विद्यार्थी, माझा मुलगाच तो, तर त्या मुलाने म्हणे इतकं छान आम्हाला संस्थेची ओळख करून दिली, त्याने इतकं छान आभार मानलं. आणि सर तो मुलगा फार हुशार आहे म्हटले होतो आणि किती छान बोलतो तो, म्हणजे असे म्हणायचे. आणि तो बोलायचा, तो नंतर 9वी 10वी झाली तर तो इतका छान बोलायचा, त्याला मी नंतर म्हणायचं तनिष अरे तू इतका छान बोलतो, तू खरं सांगू का तू वकील होणार बघ. त्याला मी काय म्हणायचं, त्याला मी काय. आणि लोक सुद्धा यायचे, जे भेटायला यायचे ना लोक, ते सुद्धा म्हणायचे का सर हा मुलगा इतका छान बोलतोय ना सर, हा वकील होणार, हुशारी. आणि तनिष वर्गातही हुशार, म्हणजे हुशार असायचा, काय शांत बसून तो अभ्यास वगैरे करायचा. आणि तो विद्यार्थी 10वी चांगल्या मार्काने पास झाला, त्यानंतर 12वी पास झाला. आणि आज सध्या आता तो बारामती येथे लॉ कॉलेजमध्ये तो LLB करतोय, आता शेवटच्या वर्षाला आहे. आणि जे काही इथं तो संस्थेमध्ये तो बोलायचा छान पद्धतीने, तर सगळ्यात महत्त्वाचं मला आनंद वाटला त्याचं, म्हणजे त्याचा माझा फोन होतो, तो माझ्याशी बोलतो, काही असं काही कौतुकास्पद असतं तो मला सांगतो. तो मला हे सांगतो का सर मला डॅडी म्हणतो, तो पप्पा म्हणतो. आणि मला म्हणतो का नाही पप्पा मी छानपैकी आज अँकरिंग केलं, कॉलेजचे सगळे लोक खुश झाले, प्राध्यापक लोक तिथले खुश आहेत. आणि कोणताही कार्यक्रम जर असला तर मला सगळे त्या ठिकाणी अँकरिंगसाठी बोलवतात. तर मला समाधान वाटतं या कार्याचं, म्हणजे का कुठेतरी आपल्याला चांगलं फलित मिळालं या कार्यामुळं. तर तनिष आता सध्या लास्ट इयरला लॉ करतोय. तो तिथपर्यंत थांबणार नाही आहे, कारण तो फार जिद्दी आणि चिकाटी धरून असलेला मुलगा आहे तो. तो मला म्हणतो सर मी पुढं मला शिकायचं आहे, म्हणजे जज व्हायचं आहे, अजूनही त्या वेगळ्या पद्धतीने काय जर मला शिक्षण करता आलं तर करायचं आहे. आणि तो करणार त्या जिद्दीवर. आता सध्यासुद्धा तो त्या ठिकाणी म्हणजे जागा खरेदी विक्रीचा व्यवहार करतो, वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो. आणि त्या अशी कामं करून तो स्वावलंबानं ताटमानानं मस्तपैकी तो वकिलीचं शिक्षण घेतोय. भविष्यात त्याला चांगलं घडवायचं आहे, त्याला चांगलं मोठं व्हायचं आहे. आणि मला तर वाटतं जी या ठिकाणी म्हणजे उदारदातृत्व असलेले लोक येऊन संस्थेला मदत केली ते तनिषचं कौतुक करायचे. तर मला खरंच आवाहन करायचे, तनिष काही स्वतःहून कधी बोलणार नाही, मागणार नाही, त्याला म्हणजे ती त्याची प्रवृत्ती बी नाही आहे. पण मला एक मानवतेच्या दृष्टिकोनातून एक असं म्हणायचं आहे का खरंच त्यावेळेस सुद्धा बरेचसे लोक म्हणायचे तनिष यार तू मोठं हो, आम्ही तुला सहकार्य करू. पण बऱ्याच जणांना माहीत नाही तनिष कुठं आहे, काय करत होती. तर खरंच जे काही तनिषचे प्रेमी असलेले, तनिषला जीव लावणारी, तनिषच्या डोक्यावरून त्यावेळेस हात फिरवणारी आणि लाडाने त्याचा मुका घेणारी जी सगळे जे काही त्याचे चाहते होते, तर त्या चाहत्यांना आणि समाजातल्या उदारदातृत्व असलेल्या व्यक्तींना मी एक म्हणजे विनंती करतो का जर खरंच तुम्हाला जर कुठंतरी तनिष अजून काहीतरी मोठा व्हावा असं वाटत म्हणजे होणार, तो त्याच्या जीवावर होणार, जिद्दीवर होणार. पण कुठेतरी आपल्याला वाटलं का आपलाही खालीचा वाटा त्या तनिष मोठा होण्यासाठी असावा. तनिषला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये काही भविष्यात काही म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी अजूनही काही त्याला पुस्तकांची वगैरे बरेचसे काही त्याला म्हणजे जळ खर्च सोसावा लागणार आहे. तर त्या येणाऱ्या खर्चामध्ये आपण कुठेतरी काहीतरी खालीचा वाटा उचलावा असं मी आपल्याला विनंती करतो. त्यासाठी आपण मी या ठिकाणी नंबर दिलेला आहे तनिषचा, तर त्या नंबरवर संपर्क साधून तनिषचं माहिती घेऊ शकता, तुम्ही त्याची विचारपूस करू शकता, त्याला हार्दिक शुभेच्छा देऊ शकता आणि त्याला त्याचं उज्ज्वल भविष्य होण्यासाठी त्याला तुम्ही मदतही करू शकता. धन्यवाद. जय श्रीराम.